पोलिसाची गाडी का आली हे पुढे सांगतो, पण मित्रांनो एक विनंती आहे की गाड्या हळू चालवा यार प्लीज. तर नमस्कार मंडळी, नवीन दिवस नवीन ब्लॉग. तर आज आपण दिलेली होती दुकानाला सुट्टी आणि सगळ्या मुलांना फिरायला घेऊन चाललेलो होतो आपण. तर नेहमीप्रमाणे बसलो गाडीत. पुढे गेल्यावर चिकू शेट म्हणले दादा लय भूक लागली राव, काहीतरी नाश्त्याचं कर. मग गेलो आपण किरण शेटच्या दुकानात नाश्ता करायला. आपलं फेवरेट मागवलेलं होतं आणि नेहमीप्रमाणे गाडीत काहीतरी खुळखुळ खुळखुळ वाजतंय. हा आवाज कशाचा आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आज आपल्याला जायचं होतं ग्लोरी स्टोन हॉटेलला. 1 मेला आपल्या कामगार दिनाची सुट्टी होती मुलांसाठी, पण ती वाया गेली होती कारण मी होतो पुण्याला, तर मला काही जमलं नाही. मग आम्ही पोहोचलो हॉटेलला पोहोचलो. मस्त व्ह्यू होता यार. आणि आम्ही पोहोचलो रूम जवळ आणि नेहमीप्रमाणे आम्ही घेतली स्विमिंग पूलवाली रूम. पण काय ऊन होतं म्हणून आम्ही काय थांबलो नाही जास्त वेळ आणि मुलांनी पण एन्जॉय केला. आम्ही वरतून फक्त व्हिडिओ काढत होतो आणि आपले काही मित्र होते पलीकडे बसलेले, पण मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतला नाही. मग आमची सवारी निघली. रूममध्ये सगळे मुलांची जेवायची अरेंजमेंट केली होती, प्यायचं खायची सगळ्यांची सोय झालेली होती. आणि हो, प्यायला म्हणजे स्प्राईट कोका कोला वगैरे असं काही होतं. आणि संध्याकाळ झाली. आम्ही काही जास्त व्हिडिओ वगैरे शूट केला नाही आणि फोटो पण काही काढले नाही. निघलो परतीच्या प्रवासाला, म्हणजेच आपल्या घराकडं. जाता जाता मुलांना आपल्याला सोडायचं होतं. पुढे गेल्यावर पाहिलं की गाडीची आणि हरणाची एक धडक झालेली होती. आम्ही लगेच वन विभागाला कॉल केला आणि त्यांनी ते हरिण घेऊन लगेच हॉस्पिटलला गेले. म्हणून म्हणतो मित्रांनो, गाडी हळू चालवा यार प्लीज. खूप मोठे जनावर मरतायत रस्त्याला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा.